काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी तिरंगा ध्वज असलेला केक कापल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चेन्नीथला यांनी या सगळ्यावरनं देशाची माफी मागावी. काँग्रेसची ही दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आलेली आहे असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी चेन्नीथला यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. ज्याला विश्वामध्ये सर्वोच्च मान असणारा तिरंगा झेंडा, ज्याला संपूर्ण विश्वाने आता मान्य केलं की हा तिरंगा ध्वज, हा भारत देश जगातला आज आधुनिक देश, जगातला सर्वोत्तम देश, विकसित देशाकडे आपला तिरंगा ध्वज घेऊन आपल्याला जातो आहे. आणि या तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पार्टीला खऱ्या अर्थानं लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रमेश चेन्नीथलांनी माफी मागितली पाहिजे. खऱ्या अर्थाने तिरंगा ध्वजाचा अपमान करणारे काँग्रेस पार्टी, त्यांचं ब्लड हे खऱ्या अर्थाने देशविरोधी आहे यावरून सिद्ध होतं. वंदे मातरम सुरू असताना त्या वंदे मातरम राष्ट्रगीताचा अपमान केला. त्या ठिकाणी वादविवाद त्या कार्यक्रमादरम्यान केला. राष्ट्रगीत सुरू असताना वादविवादाचं स्वरूप तयार केलं. आज तिरंगा असलेला केक त्या ठिकाणी तयार केला जातो आणि त्याला कापण्याचं काम केलं जातं. हे खरं तर चीड आणणार आहे. तुमच्या नेत्यांची थोबाडं असलेले केक तयार करा, तुमच्या नेतृत्वाचे चेहरे लावून त्याला कापा, आम्हाला काही म्हणणं नाहीये. पण अशा प्रकारे देशाच्या अस्मितेच्या विषयामध्ये आम्ही नो कॉम्प्रोमाइजची भूमिका ठेवतो आणि त्यामुळे या काँग्रेसच्या नेत्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, ही मागणी या निमित्तानं आम्ही करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.